Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत होते की यावर्षी महाराष्ट्रामध्ये किती मार्कापर्यंत BHMS कॉलेज मिळू शकतं। अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना यावर्षी BHMS मध्ये प्रवेश घ्यायचा आहे। तर अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार यावर्षी BHMS साठी सेफ स्कोअर काय राहील याची संपूर्ण माहिती मिळेल। त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण BHMS कॅप राऊंड 1 चे कट ऑफ पाहत आहोत। हा जो काही राऊंड झाला होता तो मागील वर्षीचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कॅटेगरीनुसार राऊंड 1 मध्ये विद्यार्थ्यांना किती मार्कावर BHMS कॉलेज मिळालं होतं। या वर्षीचा जर आपण विचार केला, या कट ऑफ मध्ये साधारण 50 मार्काची वाढ होऊ शकते। जर आपण तशा पद्धतीने विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे विद्यार्थी OBC मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ साधारण 280 पर्यंत यावर्षी जाऊ शकतो। हा कट ऑफ राऊंड 1 चा मी सांगत आहे। त्यानंतर जे विद्यार्थी SC मध्ये आहेत त्यांचा देखील 280 च्या दरम्यानच यावर्षी राऊंड 1 चा कट ऑफ राहील। राऊंड 2 आणि राऊंड 3 पर्यंत हा कट ऑफ साधारण 250 ते 260 या दरम्यान राहील। या ठिकाणी तुम्ही कॅटेगरीनुसार जे काही मार्क दिलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तसेच जर आपण ऑल इंडिया कोटाचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ऑल इंडिया कोटामध्ये जे काही BHMS आहे त्याचा कट ऑफ फार कमी जातो। इकडे तुम्ही स्टेट कोटा पाहू शकता, 230 231 मार्क आहेत, परंतु ऑल इंडिया कोटामध्ये विद्यार्थ्यांना 180 या मार्क दरम्यान BHMS कॉलेज मिळालं होतं। तर स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटा याच्या कट ऑफमध्ये साधारण 50 मार्काचा फरक असतो। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी 250 पेक्षा कमी मार्क येत आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील ऑल इंडिया कोटामार्फत BHMS ला प्रवेश मिळू शकतो। योग्य काउन्सिलिंग जर तुम्ही केली तर तुम्हाला देखील फक्त वार्षिक फीसमध्ये, तेही कॅटेगरीच्या बेनिफिट सोबत BHMS ला प्रवेश मिळेल। यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोटामार्फत प्रवेश हवा आहे अशा विद्यार्थ्यांना साधारण 250 प्लस मार्क लागतील। व जर तुमची ऑल इंडिया कोटामार्फत प्रवेश घेण्याची तयारी असेल तर तुम्हाला ऑल इंडिया कोटामध्ये साधारण 200 मार्कापर्यंत देखील BHMS ला प्रवेश मिळू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये BHMS चा कट ऑफ राहू शकतो। तुमचे आन्सर कीनुसार किती मार्क येत आहेत ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। व जर तुम्हाला यावर्षी BHMS मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असेल तर यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो। तुमचा जो काही स्कोअर येत आहे त्यानुसार योग्य त्या कॉलेजमध्ये कमीत कमी फीसमध्ये तुमचं ॲडमिशन करून देण्यासाठी आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत मदत करू शकतो। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअर मध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करू शकतात। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशन पासून ते ॲडमिशन पर्यंत योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं। पेड काउन्सिलिंगसाठी आपली जी फीस आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, 6000 रुपये फीस आहे। या फीसमध्ये MBBS, BDS, BMS व BHMS या सर्व कोर्सेसची काउन्सिलिंग तुम्हाला करून मिळते व तुमच्या मार्कनुसार योग्य त्या कॉलेजमध्ये कमीत कमी फीसमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लावून दिलं जातं। मागील वर्षी देखील आपण शेकडो विद्यार्थ्यांचे MBBS, BDS तसेच BMS व BHMS मध्ये ॲडमिशन करून देण्यासाठी मदत केलेली आहे। या सर्व विद्यार्थ्यांचे अगदी वार्षिक फीसमध्ये ॲडमिशन आपण करून दिलेले आहेत। जर तुम्ही देखील कॅटेगरीमधील विद्यार्थी असाल
तुमचे मार्क 250 पेक्षा कमी येत असतील, वार्षिक फीसमध्येच तुम्हाला BHMS करायचा असेल तर नक्की तुम्ही आमच्या संपर्कामध्ये या. तुमचा जो काही स्कोर आहे त्यानुसार तुम्हाला योग्य मार्गदर्शन आम्ही करू. तुर्तास या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.